सत्ता जरी इकडं दुसऱ्याची असली तरी सगळ्यावर नियंत्रण तीच ठेवायचं. ते असं करायचं. मग मिरज संस्थान असो, मौचं संस्थान असो, राज्य तो करत नसला त्या परिक्षेत्रात, पण लक्ष नोंदी लेखा तेवढ ठेवा. कोणाला किती मिळकत आहे या हिशोबाने ते मग त्यांच्याकडून कर घ्यायचा, लोकांकडून घेण्याऐवजी. तसं व्हायचं. मग यांनी काय करायचं, 30 नावं टाकायची. मग 2 लाख इथं संभाजीनगर, जालना जिल्हा एक होता, 2 लाख कुणबी, मग इथं 2 लाख कुणबी, असं करायचं. अरे पण मग आमचं म्हणणं आहे आम्ही नाही ना कुणबी आणि मराठी आहेत ना, नाही ना, हे कुठे गेले ते तर सांगा. हे कुणबी कुठे गेले? 2,56,000 जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात गॅजेटमधलं आकडा ते कुठे गेले हे म्हणणं आहे आमचं. आम्ही नाही तर नाही, मग हे कुठे? आता नांदेडला 2,13,000 कुणबी गॅजेटमध्ये दाखवलं. आमचं म्हणणं आहे ते मराठी आहेत ना आत्ता, ते नाही ना, तर मग हे कुठे? नाही, परवा विखे पाटील साहेबांनी म्हणून फार रात्री 1:30-2 वाजेपर्यंत बसून आधी मला एक गोष्ट कळाली तरी खूप झाली आमच्या मनात. अधिकारी कन्फ्यूज करतात. ते झालं. एवढं जरी कळालं तरी तुमच्या लक्षात येईल की भांडण सरकारमध्ये लागण्याचं कामच हे समाजाने. आम्ही पण ते तुमचं कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न केला की अधिकारी बदमाशात खायचे. मी सांगत होतो त्या टायमाला ऐकत नव्हते, म्हणून तर मग तुम्हाला घोडे लावा लागायचे, तुम्हाला माहिती सरकारला. मग तुम्हाला बोललो की तुम्ही म्हणायचं माहिती कुठंतरी अंदाजा दिसतोय, आणि मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला अधिकारी सापडला की ह्यो खरा मध्ये वादळ आमदार सरकारपेक्षा मोठा झाला का अधिकारी. विभागीय आयुक्त आता साहेब म्हणले तसं आपल्याबद्दलच नाही, सगळ्याच राज्यातले युकून हे काय शाळा करते. सरकारचं जर एखाद्या समाजाचं भांडण लावते, सरकारपेक्षा मोठे झाले का? एखाद्या मंत्र्याने जर त्यांना आदेश दिले तर नाही का तू नाही का, तुम्ही सरकारपेक्षा मोठा झाला तू. हे प्रॉब्लेम यायला लागले आणि ते दुरुस्त झाले म्हणजे मग काय होत नाही. बरी संख्या बी लई घे ना, असं बी नाही की दखल नाही घेण्यासारखा समाज बी नाही ना. समाज बी अर्ध्याच्या पुढे राज्यात. हे सांभाळ म्हणजे एखादे तुम्ही 100 सांभाळणे त्यापेक्षा 1 सांभाळायला पुरवत होती म्हणजे ही जात. म्हणजे मी राजकीय असं बोलल्यासारखं होतं थोडक्यात, पण हे पण सत्तेचे 100 एखाद्या सांभाळण्यापेक्षा 1 मराठा जात जर सांभाळली तरी 100ची बरोबरी एकटा करतो. ते नाही केलं की मग ते लोकांत नाराजी जाते, पुन्हा पांगापांगी, आणि ते होऊ नये एवढंच म्हणणं होतं. तरी एक दिवस उन्हात बसेलच ना सरकारने, लय कलाकार आहे सर, बस म्हणले जसे कसं लागत आहे. पावसात बसले, उन्हात बसले, थोडं उन्हात बी, पण उन्हात ये की बाबा. तुमचा आमचा गैरसमज दूर झाला. हा नाही ते बघा, तर मला माझी पहिल्यापासूनच ना भाजप आहे ना शिवसेना ना राष्ट्रवादी काँग्रेस, माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की समाजाच्या लेकराला आले आणि त्याचं हाय तेच द्या. परत कुणाचं देऊ नका. 5 एकर जमीन जर मराठा मागतोय अजिबात देऊ नका. त्याचा 7 वारा असेल तर 100% कुणाची घेऊन नका ते. आणि मग नोंदी सापडल्या म्हणजे ते आमचा दस्तऐवज झाला सरकार. जर सरकारी दस्तऐवज मान्य नाही करायचा तर ज्याचा दस्तऐवजच नाही त्याचं सरकार कसं काय मान्य करतं, हे भांडण होतं. ते पण भांडण नाही. लाडभाऊ मी खरं सांगतो ते बी भांडण नाही. तुम्ही ओबीसींना देऊ नये या मताची अजिबात नाही द्या, कारण त्यांना 89 दिलं. आम्ही कधी मराठ्यांनी मोर्चा नाही काढले देऊ नका, कधीच नाही काढले. कारण लोकांच्या लेकरांचं वाटलं नाही करायचं आम्हाला, गरिबाच्या. त्यांची कुठंच ओळ नाही आहे नोंदीची, तरी दिलं. आमचं म्हणणं मग तुम्ही आम्हाला विरोध करू नका, आमचे रेकॉर्ड सापडणार राहू. तुम्ही रेकॉर्डला विरोध करतात म्हणजे ही कोणची नीती. मराठा समाजाने तुम्ही अडचणीत होतात त्या टायमाला सगळे वारा अंगावर झेलले, सगळे. आज आमच्या लेकराला लागतं, तुम्ही धडक नाही म्हणता. बरं म्हणा तुम्ही, जर आमचं नसेल तर असल्यावर तर नको म्हणू नका ना. कोल्हापूरसारख्या संस्थांचं नको म्हणताय तुम्ही, मला रावगड झालं. मग तर आता 58 लाख म्हणजे तुम्ही शोधले, आम्ही नाही. 3 कोटी मराठीचं कल्याण होतं. 58